पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनेलने SSD ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात जळगाव येथील सुप्रसिद्ध लेखक दीपक तांबोळे यांची चूक ही कथा. अभिवाचन सौ रूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनेल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये तुम्हा दर्शकांचे मी सौ रूपा प्रकाश दड्डी हार्दिक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी अजून एक नवीन कथा घेऊन आली आहे. तत्पूर्वी पुस्तक परिचय या सदरामध्ये मी आज आपल्याला एका पौराणिक विषयावरील कादंबरीचा परिचय करून देणार आहे. खरं तर पौराणिक कथा किंवा कादंबरी हा अद्भुत, रम्य, भव्य आणि गोड असा साहित्य प्रकार आहे आणि म्हणूनच तो अत्यंत लोकप्रिय देखील आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच बेस्ट सेलर रावण राजा राक्षसांचा या कादंबरीबद्दल. ही शरद तांदळे लिखित कादंबरी आवर्जून वाचावी अशीच आहे. वाचल्यावर काही काळ वाचक त्या धुंदीतच राहतो अशी ही कादंबरी आहे. ही कादंबरी रावणाच्या नजरेतून रामायणाकडे पाहते. राक्षसांचा राजा रावण हा रामायणातील विद्वान, महापराक्रमी, प्रकांड पंडित, महान शिवभक्त, वेद संपन्न असा राजा होता. अशा राजाची कथा, कीर्तने, प्रवचने आणि TV मालिका यातून अत्यंत कपटी, दुष्ट, लंपट अशी खलनायकी प्रतिमा आपल्या समोर येत राहिली. घोर तपस्या करून महादेवाला प्रसन्न करून वर मिळवणारा ब्रह्मदेवाचा शिष्य असलेला रावण फक्त खलनायकच होता का? याचा शोध घेतानाच ही कादंबरी आकारास आली. खरं तर लहानपणापासून जे आपल्या मनावर बिंबवले गेले त्याचे विरुद्ध जाणारे किंवा अशा मान्यतांना छेद देणारे काही गवसले की आपण थोडे त्याकडे आकर्षित होतो. हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे ही कादंबरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचताना वाचकांना खिळवून ठेवते. लेखकाने रावणाचे श्रेष्ठत्व दाखवताना कुठेही श्रीरामाच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही, कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतलेली दिसते. राम श्रेष्ठ की रावण श्रेष्ठ हा प्रश्नच दिसत नाही. सो कॉल्ड कोणतेही चमत्कार न रंगवता विवेकाच्या कसोटीवर रामायणाच्या काळाचे उत्कट चित्रण लेखकाने केलेले आहे. रावण खरंच कोण होता? त्याचे पूर्वायुष्य, त्याचा संघर्ष, त्याचे ज्ञान, तत्वज्ञान याबद्दल आपल्याला कल्पना नसते. मनामध्ये पूर्वग्रह न ठेवता हे पुस्तक वाचायला हवं. आजही प्रचलित असलेले शिवतांडव स्तोत्र, रुद्रवीणा, बुद्धिबळ, सामवेदातील ऋचा, कुमारतंत्र या सर्वांचा निर्माता रावण, आयुर्वेदाचार्य, नाडीतज्ञ रावण, त्रैलोक्यावर विजय संपादन करणारा रावण, कवी रावण, संगीत तज्ञ रावण, समस्त देवांचा पराभव करून दैत्य, दानव, असुर आणि अशाच भटक्या जमातींना एकत्र करून त्यांना स्थैर्य, संपन्नता आणि समृद्धी देणारा रावण, शब्दशः प्रजेसाठी सोन्याची लंका स्थापन करणारा रावण, अशा राक्षस राजाच्या मनाचा ठाव घेणारी ही कादंबरी आपल्याला खिळवून ठेवते. रावणाच्या आयुष्याचा, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या संघर्षाचा, मनाचा, त्याच्याच भूमिकेतून ठाव घेणारी ही कादंबरी आहे. रंजकतेसाठी काल्पनिक गोष्टी त्यात असू शकतात. वाचकाने हेही लक्षात ठेवून ही कादंबरी वाचावी. कारण तेवढे लेखन स्वातंत्र्य कादंबरी या साहित्य प्रकारात लेखकाला घेता येते. खलनायकाचे उदात्तीकरण वगैरे असे मला तरी काही वाटले नाही. कारण कोणीही कितीही दुष्ट व दुर्जन असले तरी त्याची म्हणून एक बाजू असतेच की.
स्थल, काल, परिस्थिती सुद्धा काही गोष्टींना कारणीभूत असते. लेखकाने सतत 4 वर्षे या विषयाचा पाठपुरावा करून अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून अतिशय धाडसाने ही कादंबरी लिहिलेली आहे. लेखक विमान प्रवासात असताना पुराणातील विमानाचा उल्लेख आठवला आणि जिज्ञासापोटी विमानाचा मागोवा घेत घेत लेखक रावणापर्यंत पोहोचतो आणि ही कादंबरी आकाराला येते. अत्यंत सोपी आणि ओघवती भाषा असून वाचताना प्रसंग डोळ्यासमोर उभे करण्याची क्षमता शरद तांदळे यांच्या लेखन शैलीत आहे. यानंतर आपल्या कथेकडे वळूयात. कथेचं शीर्षक आहे चूक. लेखक आहेत दीपक तांबोळी. त्यांच्या रंग हळव्या मनाचे या कथासंग्रहातील ही कथा आहे. निर्मलाबाई नाही नाही म्हणत असतानाही वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं. नर्स निर्मलाबाईंना सलाईन लावत असताना ते शांतपणे निर्मलाबाईंच्या आजाराने उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहतच राहिले. निर्मलाबाईंची या वर्षातील दवाखान्यात ऍडमिट होण्याची ही 3री वेळ होती आणि मागच्या 2 वर्षातली 7वी. खरं म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं निर्मलाबाईंना काही कारण नव्हतं. घरात अनेक वर्षापासून समृद्धी नांदत होती. प्रत्येक गोष्टी साथ देणारा नवरा होता. मुला मुलींची लग्न होऊन दोघंही त्यांच्या घरी सुखासमाधानात होते. पण आयुष्यात आलेला रिक्तपणा निर्मलाबाईंना त्रासदायक ठरला होता. त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्ष उडालं होतं. त्यातच देवाधर्माच्या नावाखाली केलेल्या उपास तपासांनी त्यांचं शरीर कमकुवत झालं होतं. त्यामुळेच त्या वारंवार आजारी पडत होत्या. आता त्यांना कावीळ झाली होती. सगळं शरीर पिवळं पडलं होतं. मळमळ आणि उलट्याने त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता. 4-5 दिवस घरगुती उपचाराने काहीच फरक न पडल्यामुळे शेवटी वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले होतं. सलाईन सुरू होते. निर्मलाबाई डोळे मिटवून पडल्या होत्या. त्यांच्याकडे एक काळजीयुक्त नजर टाकून वसंतराव रूम मधून बाहेर आले. नातेवाईकांना ही बातमी कळवावी की नको या संभ्रमात ते होते. कारण रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मागच्या वेळी निर्मलाबाईंना ऍडमिट केल्याची बातमी त्यांनी नातेवाईकांना दिली होती तेव्हा काही मोजकेच नातेवाईक दवाखान्यात भेटीला आले. काहींनी तर चक्क दुर्लक्ष केले. पण नाही सांगितलं तर हेच नातेवाईक, अहो आम्हाला कळवायचं तरी, आम्ही परके का आहोत असं म्हणायलाही कमी करत नाही. हे त्यांना अनुभवावरून माहीत होतं. शेवटी आपलं कर्तव्य पार पाडायचा निर्णय घेऊन त्यांनी मोबाईल काढला. अर्धा तास ते फोन करत होते. आता शेवटचा फोन राहिला होता. तो म्हणजे त्यांच्या मुलीला दीपाला. दीपा, तुझ्या आईला परत ऍडमिट केलंय. अरे रामा, आता काय झालं तिला? कावीळ झाले. 3-4 दिवसांपासून खाणं पिणं सोडलंय. खूप अशक्त झालीय ग. होणारच. पण बाबा, तिच्या मागे काय हे आजारपण लागले कुणास ठाऊक. तुमचेही हाल होत असतील ना? असू दे ग. पण आता माझंही वय झालं. असं काही घडलं की माझे बीपी आणि शुगर वाढतात. थोडे कष्ट पडले की धाप लागते. कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं वाटू लागले. साहजिकच आहे. भाई जवळ असता तर त्याने हे सगळं सांभाळलं असतं की. पण तो बसलाय जाऊन अमेरिकेत. बरं, त्याला फोन केला होता की नाही? नाही ग. त्याला फोन करूनही काय उपयोग? तो लगेच थोडाच येऊ शकणार आहे. तेही आहेच म्हणा. आणि आई अशी वारंवार आजारी पडू लागली तर त्याला असं वारंवार येणं जमणार आहे का? पहा बाबा, तो अमेरिकेत गेला तेव्हा आपल्याला किती अभिमान वाटत होता. आता मात्र त्यानं सगळं सोडून इथं यावं असं वाटू लागले.
ते शक्य नाही दीपा. एकदा का अमेरिकेच्या सुख समृद्धीची चटक लागली की भारतात यावंसं वाटत नाही. तेही खरंच आहे, पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन करून बघा. तो येवो न येवो. बरं असू दे, मी बघते. जमलं तर एखादी चक्कर टाकते. सध्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत, त्यातून माझ्या सासरेबुवांचं नेहमीचं आजारपण. कसं जमेल काय माहित. जाऊ दे ग, दगदग करून घेऊ नकोस. निर्मलाच्या तब्येतीबद्दल मी तुला कळवत राहीन. चला घ्या आईची काळजी, असं म्हणून तिने फोन बंद केला. वसंतरावांना आता घरी जायचं होतं. निर्मलाबाई आणि स्वतः त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवणं पण गरजेचं होतं. पण निर्मला सोबत कोणीतरी असणंही गरजेचं होतं. त्यांना आपले लहानपणाचे दिवस आठवले. घरात इतकी माणसं असतात की पेशंट सोबत कुणी राहायचं हा प्रश्नच निर्माण व्हायचा नाही. घरातले सदस्य आळीपाळीने पेशंटची सोबत करत. समृद्धी आली तशी प्रत्येकाला जीवाभावाच्या नात्यांपेक्षा प्रायव्हसी महत्वाची वाटू लागली. त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धती संपली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. अगोदर कुटुंबातलं कोणाचं आजारपण अजिबात त्रासदायक व्हायचं नाही. आता मात्र घरातला एक सदस्य आजारी पडला की अख्ख्या कुटुंबात आणीबाणी निर्माण व्हायची. नोकरी, घरातली कामं, फक्त विचारपूस आलेल्या आणि कोणत्याही कामाला हात न लावणाऱ्या रिकामटेकड्या नातेवाईकांची सरबराई, यातच घरातले सदस्य मेटाकुटीला यायचे. वसंतरावांचे या शहरात बरेच नातेवाईक होते, पण ते सगळे चौकशी करण्यापुरते. मदतीला कोणीच येत नव्हतं. जी गोष्ट नातेवाईकांची तीच शेजारी पाजारांची. त्यांनाही शेजारी काय घडते याचा सोयर सुतक नव्हतं. माणसं स्वकेंद्रित आणि स्वार्थी झाली होती. तासनतास फेसबुक, व्हॉट्सअपवर पडलेल्या किंवा टीव्हीवरच्या निरर्थक मालिका बघणाऱ्या माणसांना आजारी माणसाच्या मदतीला येण्यासाठी वेळ नव्हता. असं आजारपण आलं की वसंतरावांना आपल्या अमेरिकेत असलेल्या मुलाची, अनुपची प्रकर्षाने आठवण होई. तो असता तर त्याची आणि सुनेची कितीतरी मदत झाली असती. आपल्यासारख्या थकलेल्या जीवाला हा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करायची गरजच पडली नसती, असं त्यांना वाटून जायचं. पण काही इलाज नव्हता. अनुपने अमेरिकेत जावं अशी त्यांचीच तर इच्छा होती. त्याला अमेरिकेत नोकरी लागली तेव्हा त्यानेच तर आनंदाने पेढे वाटले होते. आपल्या मुलाने प्रगती करावी असं कोणत्या बापाला वाटणार नाही. तो अमेरिकेत गेला तेव्हा त्यांची आणि निर्मलाबाईंची तब्येत एकदम ठणठणीत होती. 10-15 वर्ष तरी आपल्याला काही होणार नाही याची त्यांना खात्री होती. माणसाच्या आयुष्याचं कधी काय होईल हे सांगता येत नाही, ही गोष्ट त्यावेळी त्यांच्या लक्षात आलीच नाही. अनुप अमेरिकेत गेल्यानंतर थोड्याच दिवसात वसंतरावांना बीपी आणि डायबिटीज झाल्याचं आढळून आलं. निर्मलाबाई वारंवार आजारी पडू लागल्या. कधी मलेरिया तर कधी टायफॉइड, कधी डेंग्यू, जोडीला कंबरदुखी आणि पाठदुखी होतीच. 3 महिन्यापूर्वीच त्या बाथरूम मध्ये घसरून पडल्या. कमरेचं हाड मोडलं. महिनाभर हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांचं सगळं वसंतरावांनाच करावं लागलं. नाही म्हणायला दीपा 7 दिवस येऊन गेली, पण त्या सासूरवाशिणीवर तर किती भर टाकणार. तिलाही तिचा संसार, नवरा, मुलं, सासू सासरे होतेच ना. निर्मलाबाईंना नर्सच्या भरवशावर सोडून वसंतराव घरी आले. स्वयंपाकाला लावलेल्या बाईनं नेमकी कालपासून दांडी मारली होती. काय करावं या विचारात ते पडले. शेवटी बायकोसाठी त्यांनी मुगाच्या डाळीची खिचडी केली. टेबलावर पडलेल्या कालच्या शिळ्या ब्रेडचे त्यांनी स्वतःसाठी सँडविच करून घेतले. ते सगळं डब्यात पॅक करून ते निघाले. ऍक्टिव्हावर बसून त्यांनी ती स्टार्ट करायचा प्रयत्न केला, पण ती काही सुरू होईना.
मॅकॅनिक बऱ्याच दिवसापासून त्यांना त्याची बॅटरी बदलायला सांगत होता, पण निर्मलाबाईंच्या आजारपणामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. बॅटरी गेल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी गाडी मेन स्टँडला लावली आणि किक्स मारू लागले. पण आजारी गाडीने आज जणू असहकारच पुकारला होता. किक्स मारून वसंतराव थकले तरी ती काही सुरू होईना. थकलेले वसंतराव धापा टाकत उभे राहिले. शेजारी राहणारं कुणीतरी येऊन गाडी चालू करून देईल या अपेक्षेने त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. पण घराची आणि माणुसकीची दारं बंद करून बसणाऱ्यांना त्यांची असहाय्यता थोडीच कळणार होती. शेवटी नाईलाजाने त्यांनी गाडी परत अंगणात लावली. डिकीतून डब्याची पिशवी काढून ते रिक्षा पकडण्यासाठी अर्ध्या किलोमीटरच्या स्टॉपवर आले. एवढंसं चालून आल्यावरही त्यांना प्रचंड थकवा आला होता. रिक्षा पकडून ते हॉस्पिटलला गेले. निर्मलाबाईंची जेवायची इच्छा नव्हती, पण वसंतरावांनी त्यांना बळजबरी खाऊ घातलं. तुम्ही जेवलात? निर्मलाबाईंनी विचारले. नाही, तुझं झालं की बसतो. वसंतरावांनी पिशवीतून सँडविच काढले. हे काय, फक्त सँडविचवर भागवणार आहात का? जाऊ दे ग, आता म्हातारपणात भूक तरी कुठं लागते. त्यातून तू व्यवस्थित जेवणार नसल्यावर मला तरी कुठे जेवण जाणार. निर्मलाबाई काही बोलल्या नाही, पण वसंतरावांना वातड झालेल्या ब्रेडचे सँडविच खाताना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आज घरात सून असती तर ही वेळ आली नसती असं त्यांना वाटून गेलं. बायकोला वाईट वाटू नये म्हणून घशाखाली न उतरणारे ते सँडविच वसंतरावांनी कसेबसे संपवले. ते हात धुत नाही तर त्यांचे एक परिचित बायकोसह आले. काय म्हणते तब्येत वहिनींची? सध्या वारंवार ऍडमिट होत आहे दवाखान्यात, त्यांनी विचारले. तब्येत थोडी बरी आहे, बिलीरुबिन कमी झालंय, 3-4 दिवसात मिळेल कदाचित डिस्चार्ज, वसंतराव म्हणाले. मुलाला बोलावून घ्या अमेरिकेतून. अहो, नातवंडांशी खेळायचे दिवस तुमचे, आणि अशा आजारपणात हक्काचा मुलगा आणि सून सोबतीला हवेतच. अनुपला म्हणा, भरपूर पैसा कमावला असशील तू, आता जरा आई वडिलांकडेही लक्ष दे. आई वडिलांच्या म्हातारपणात मुलाने सेवा नाही करायची तर कुणी करायची? आजकाल भेटायला येणारी सगळी मंडळी वसंतरावांना हाच सल्ला देत होती. अहो, पण एकदम सोडून कसं चालेल? सूनबाई नोकरी करते, दोघंही भरपूर पैसे पाठवतात आम्हाला, त्यांचं कर्तव्य ते पार पाडतातच आहेत. अहो वसंतराव, पैशाला काय करायचंय? तुमचं पेन्शनच पुरेसं असेल तुम्हाला, पण बघा ना तुमचे काय हाल होत आहेत. घरात मुलगा सून असले की आजारपणही सुसह्य होतं. आमच्या प्रकाशलाही जर्मनी चांगली नोकरी मिळत होती हो, पण आम्ही जाऊ दिलं नाही. असू देत कमी पगार, पण आज मुलगा सून आणि नातवंड आणि घर कसं भरलेलं वाटतं. ही गोष्ट तर खरीच होती. वसंतरावांनाही ती पटत नव्हती असं नाही, पण अनुपला नोकरी सोडून भारतात ये असं सांगायला त्यांचं मन धजावत नव्हतं. बरेच उपदेश करून परिचित निघून गेले. ते गेल्यावर निर्मलाबाई म्हणाल्या, अहो मलाही वाटतंय अनुपला बोलावून घ्यावं. माझं काही आता खरं राहिलं नाही. कधी देव उचलेल त्याचा नेम नाही. मुलगा नातवंड समोर असली तर कमीत कमी समाधानाने तरी डोळे मिटेन. असं का म्हणतेस? आत्ताशी साठी गाठली आहेस तू, इतक्यात मरणाच्या गोष्टी कशाला? अजून 4 धाम यात्रा बाकी आहे आपली. मुलगा सून समोर असले तर कशाला हवं 4 धाम? तुम्ही खरंच त्याला बोलवून घ्या. वसंतरावांनी बायकोच्या समाधानासाठी मान डोलावली. रात्री 9 वाजता अनुपचा फोन आला. तो पाहून वसंतराव निर्मलाबाईंना म्हणाले, भाईचा फोन आहे, भारतात येण्याबद्दल त्याला काही बोलू नकोस, फार बिझी असतो तो, उगीच त्याला टेन्शन देऊ नकोस. निर्मलाबाईंनी मान डोलावले.
अनुपशी बोलणं झाल्यावर त्यांनी मोबाईल वसंतरावांकडे दिला. हा बोल बाई, कसं चालू आहे? माझं काय, नेहमीचं बिझी शेड्यूल. तुमची तब्येत बरी आहे ना? आईचं फार करावं लागतं ना हो तुम्हाला? त्याने तसं विचारल्यावर वसंतरावांना एकदम गहीवरून आलं. पण ते स्वतःला सावरून म्हणाले, चालायचंच भाई, आता आमची वय झाली, दुखणी खुपणी सुरूच राहणार. फार वाईट वाटतं हो मला. मी तिथं असतो तर तुम्हा दोघांचा आजारपण सांभाळू शकलो असतो, पण काय करणार, इलाज नाही. असो, मी प्रयत्न करतो येत्या 8-10 दिवसात भारतात यायचा, पण नक्की सांगता येत नाही. मागे आई महिनाभर बेडवर होती तेव्हाही मी येऊ शकलो नाही. यावेळी तरी प्रयत्न करतो. अनुप नेहमी येतो येतो म्हणतो, पण येत नाही हा नेहमीचाच अनुभव होता. त्यामुळे वसंतराव यावर काहीच बोलले नाही. जुजबी आणि औपचारिक बोलून त्यांनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळीच दीपाचा फोन आला. बाबा, मला तिकडे यायची खूप इच्छा आहे हो, पण तुम्ही बघताय सध्या रेल्वे आणि बसेसला किती भयंकर गर्दी असते, आणि कोल्हापूरहून नाशिकला विना रिझर्वेशन यायचं किती त्रासदायक आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तेव्हा यावेळी थोडं ऍडजस्ट करून घ्या. पुढच्या वेळी मी नक्की येईन. सॉरी हा बाबा. वसंतराव काय बोलणार होते? शेवटचा आधार गेला याचं त्यांना मनस्वी दुःख झालं. ठीक आहे बेटा, आता हे नेहमीच झाल्यावर तू तरी किती वेळा येणार? बरं, डॉक्टर आलेत, मी कळवतो तुला आईच्या तब्येतीबद्दल. तिच्या प्रतिसादाची वाट न पाहता त्यांनी कॉल कट केला. 5 दिवसांनी निर्मलाबाईंना डिस्चार्ज मिळाला. नवे वसंतरावांनी डॉक्टरांशी भांडून तो घेतला. घर आणि हॉस्पिटलचा मेळ बसवता बसवता ते पार थकून गेले होते. अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो तर आपणच आजारी पडू असं त्यांना वाटू लागलं होतं. 12 दिवसांनी अनुपचा फोन आला. 1-2 दिवसांनी भारतात येतोय असं म्हणाला. नेहमीप्रमाणे सुनबाई नातवंड येणार नाही हे त्याने गृहीतच धरलं होतं. त्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दल काही विचारलंही नाही. भाई 3 वर्षांनी येतोय हे काय कमी होतं? नाही म्हणायला त्यांना आणि निर्मलाबाईंना खूप आनंद झाला. भाई आला तरी 3-4 दिवसांपेक्षा जास्त राहणार नाही याची त्यांना कल्पना होती. त्यातले 2 दिवस नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यातच जाणार होते. त्यांच्या वाटेला तो फार कमी येणार होता, पण हरकत नाही, आईला भेटायला येतोय हेच खूप वाटत होतं. अशक्तपणा वाटत असूनही निर्मलाबाईंनी त्याला आवडणारे खारे गोडे पदार्थ करून ठेवले. वसंतरावांनीही त्याला आवडणाऱ्या भाज्या घरात आणून ठेवल्या. 2 दिवसांनी सकाळी बेल वाजल्यावर वसंतरावांनी दरवाजा उघडला. समोर पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. अनुप सोबत त्याची बायको मिताली उभी होती. सोबतच नातवंडांना पाहून वसंतराव तर हरखूनच गेले. या या या, आत या. खूप मोठं सरप्राईज दिलंस भाई. सगळ्यांनाच घेऊन येशील असं वाटलं नव्हतं, मुलाला मिठी मारत ते म्हणाले. निर्मलाबाईंनी बाहेर येऊन नातवंडांना जवळ घेतलं. अहो आई, दवाखान्यात असताना दीपाताईंचा फोन आला होता. मला ती खूप रागावली. आई बाबांना अशा म्हातारपणात एकटं सोडलंस वगैरे वगैरे. खरं तर आई बाबा, मला आणि मितालीला सुद्धा तुमची खूप आठवण येते. या वयात आम्ही तुम्हाला सांभाळलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं, पण अमेरिकेत राहून ते शक्य नाही. किंवा मग तुम्हीच अमेरिकेत आलात तरच शक्य आहे, पण तुम्हाला अमेरिकेत करमत नाही, तिथली लाईफस्टाईल तुम्हाला आवडत नाही. म्हणून मग आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला. कसला निर्णय? दोघांनी एकदमच विचारलं. आम्ही भारतात शिफ्ट व्हायचं ठरवलं, कायमचं. काय म्हणतोस काय? खरंच? विश्वास न बसून वसंतरावांनी विचारलं. हो बाबा, खरंच आम्ही तसा निर्णय घेतलाय.
तुम्हा दोघांना अशा उतारवयात एकटं सोडणं आम्हालाही बरं वाटेना आणि म्हणून आम्ही तसं ठरवलंय. शेवटी मुलगा म्हणून माझीही काही जबाबदारी आहेच ना. त्याच्या या बोलण्यावर निर्मलाबाईंना भरवून आलं. त्यांनी त्याला आनंदाने मिठी मारली. मग तुझ्या नोकरीचं काय? सुनबाईच्या नोकरीचं काय ठरलं? वसंतरावांनी विचारलं. मला पुण्यात जॉब मिळतोय. सुरुवातीला 50,000 देणार आहेत ते. मग बघू पुढे. मितालीचं म्हणाल तर तिला तुमच्या सेवेत ठेवायचा विचार आहे. मुलांची शिक्षणं सुद्धा आहेत, त्यांच्याकडेही तिला लक्ष देता येईल. मात्र तुम्हालाही आमच्याबरोबर पुण्याला शिफ्ट व्हावं लागेल. मी पुण्याला एक बंगला बघतोय, तिथंच आपण सगळे राहू. तुम्हाला वाटलं तर हे घर विकून टाका किंवा भाड्यानं द्या, तो तुमचा प्रश्न आहे. आम्ही त्यात दखल देणार नाही. नाशिक मधला एवढा मोठा बंगला सोडून पुण्याला जायच्या कल्पनेने वसंतराव काहीसे दुःखी झाले. पण मुलगा, सून, नातवंडांसोबत राहण्यातही मोठं सुख होतं, ते त्यांना घालवायचं नव्हतं. चालेल चालेल, आपण भाड्याने देऊ, नातवाला जवळ घेऊन ते म्हणाले. त्यांनी मितालीकडे पाहिलं. ती मात्र या निर्णयाने खुश दिसत नव्हती. साहजिकच होतं. अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आणि स्थिर स्थावर झालेलं एक चांगलं आयुष्य सोडून भारतात येणं कुणालाही आवडणारं नव्हतं. आजपर्यंत असं उदाहरण फारच कमी, म्हणजे लाखात एकच असेल. अनुप आई वडिलांच्या प्रेमापोटी एवढा मोठा त्याग करायला तयार झाला होता आणि त्याचबद्दल वसंतरावांना अनुपचा खूप अभिमान वाटला होता. संध्याकाळी अनुप बायको मुलांसह त्याच्या मित्रांकडे गेला. निर्मलाबाई सगळ्यांसाठी स्वयंपाकात गुंतल्या होत्या. त्यांचा तर आजार कुठल्या कुठे पळून गेला होता. वसंतराव टीव्हीवरच्या बातम्या पाहत बसले होते. मुलगा आल्यामुळे एक प्रकारची तृप्ती, समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. मोबाईल वाजला म्हणून त्यांनी टीव्हीचा आवाज कमी करून मोबाईल उचलला. सोनटक्केंचा फोन होता. त्यांचा मुलगाही अमेरिकेत अनुपच्याच कंपनीत होता. काय मग वसंतराव, सध्या खुश असाल मुलगा आणि नातवंड आल्यामुळे? हो तर, अहो बऱ्याच वर्षांनी त्याला भेटायला मिळालं. व्हिडिओ कॉलमुळे आजकाल व्हर्च्युअल भेट होतेच म्हणा, पण प्रत्यक्षातल्या भेटीची मजाच वेगळी. आमचा अभय म्हणत होता अनुप जॉब सोडून भारतात चाललाय, खरं आहे का ते? हो खरं आहे. पुण्यात जॉब सुद्धा बघितलाय त्यानं. तिथं घर मिळालं की येणार आहे जॉब सोडून. वसंतरावांच्या बोलण्यातून आनंद अगदी ओसंडून वाहत होता. अहो वसंतराव, तुम्ही फार मोठी चूक करताय. तुम्हाला अनुपने सांगितलं नाही की मला माहित नाही, पण अभय सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंटने अनुपच्या परफॉर्मन्सवर खुश होऊन त्याला पार्टनरशिप ऑफर केली आहे. एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतोय वसंतराव. केवढी अभिमानाची गोष्ट आहे. त्या ऑफरमुळे अनुप अब्जोपती होणार आहे, अब्जोपती. तुमची सूनबाई तिथल्या एका कॉलेजमध्ये लठ्ठ पगारावर नोकरी करतेच आहे. एवढं ऐश्वर्य, एवढा सन्मान सोडून अनुप भारतात 50,000च्या फडतूस नोकरीवर येतोय. आणि ते कशासाठी? तर आई वडिलांची काळजी घेणारं कोणी नाही म्हणून. अहो वसंतराव, आपण आता पिकली पानं, कधी गळून पडू याचा नेम नाही. अशा या जीर्ण झालेल्या पानांसाठी आपल्या मुलांनी आपला स्वर्ग सोडून यावं हे तुम्हाला तरी पटतंय का? वसंतराव, तुम्हाला एक मुलगी तरी आहे. अभय तर माझा एकुलता एक काळजाचा तुकडा, पण त्याच्या प्रगतीसाठी मी काळजावर दगड ठेवलाच आहे ना. वसंतराव कानात प्राण आणून सोनटक्केंचं बोलणं ऐकत होते. अनुपने हे आपल्याला का सांगितलं नाही? आपण त्याचा निर्णय बदलवू म्हणून? सुनबाई नाराज दिसत होती, ती याच कारणाने तर नव्हे. ऐकताय ना वसंतराव? सोनटक्केंनी विचारलं. हो हो, ऐकतोय ऐकतोय. अनुप खरंच काही बोलला नाही हो आम्हाला. तुम्ही विचारा त्याबद्दल त्याला. तुम्हाला माहितीच असेल
अनुपची कंपनी अमेरिकेतली नावाजलेली कंपनी आहे. विचार करा, एवढा मोठा बहुमान मिळतोय तुमच्या मुलाला. माझं असं म्हणणं आहे की तुम्हीच का नाही त्याच्याकडे जाऊन राहात. तो बोलवतोय आम्हाला, पण आम्हालाच आमचं घर, आमचे नातेवाईक, आमचा देश सोडावासा वाटत नाही. मागे एकदा गेलो होतो, चांगले महिनाभर होतो तिथं, पण करमत नव्हतं आम्हाला. कधी एकदा मायदेशी परततो असं होऊन गेलं. ज्या गावात, ज्या देशात आमचा जन्म झाला, जिथे लहानाचे मोठे झालो, त्या मातीत आमची पाळंमुळं आहेत, ती तोडून एका वेगळ्या संस्कृतीतल्या परक्या देशात जायला, त्या देशाला आपलं म्हणायला मन धजावत नाही. काय करणार? इथं चुकतोय आपण आणि मग आमच्या मुलांनाही संभ्रमात टाकतो. सुख, समाधान, करिअर, पैसा ही आपले आई वडील, आपला देश यांची निवड करणं त्यांना अवघड होऊन बसतं. ठीक आहे, निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. शेवटी अनुप तुमचा मुलगा आहे. सोनटक्केनी फोन ठेवला. वसंतरावांचा चेहरा आता गोंधळाच्या रेषांनी व्यापून टाकला होता. काय योग्य, काय अयोग्य हे त्यांना समजेन असं झालं. काय झालं? कुणाचा फोन होता? निर्मलाबाईंनी विचारलं. वसंतरावांनी त्यांना सोनटक्के काय म्हणाले त्याचा शब्दानी शब्द सांगितला. अरे बापरे, भाई आपल्याला तसं काही बोलला नाही. तसं जर असेल तर आपण त्याच्या प्रगतीच्या आड येऊ नये असं मला वाटतं बुवा. वसंतराव काही बोलले नाही. त्यांच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता. रात्री अनुप आला. जेवण झाल्यावर वसंतरावांनी त्याला सोनटक्केंचा फोन आल्याचं आणि त्याला मिळालेल्या ऑफर बद्दलही विचारलं. हो बाबा, ही खरी बातमी आहे. खूप चांगली ऑफर आहे. विशेष म्हणजे कंपनीचे मालक आता म्हातारे झालेत. त्यांना मूल बाळही नाही. ते मलाच आपला मुलगा मानतात. त्यांच्या पश्चात मीच त्यांच्या कंपनीचा मालक होईन अशी परिस्थिती आहे. पण बाबा, तुमचीही आता वय झाली. म्हातारपणात मी तुमची सेवा नाही करायची तर कोणी करायची? काही वर्षांनी संधी मिळाली तर मी आपल्या देशातही कंपनी सुरू करू शकेन की. म्हणून मी हा निर्णय घेतला. आमची काळजी करू नकोस भाई, निर्मलाबाई म्हणाल्या. आमचं काय, आज आहोत, उद्या नाही. आमच्यासाठी तू ही सुवर्ण संधी वाया घालवू नकोस. बरोबर म्हणते तुझी आई, वसंतराव मध्येच म्हणाले. अमेरिकेसारखी प्रगती करण्यासाठी तुला इथं खूप संघर्ष करावा लागेल. इथला भ्रष्टाचार, पाय मागे ओढणारी माणसं तुला सहजासहजी उत्कर्षाकडे पोहोचू देणार नाहीत. आणि आमचं म्हणशील तर आम्ही एखादा माणूस ठेवून घेऊ. गावाकडे मिळेल एखादा माणूस, तो घेईल आमची काळजी. स्वयंपाकाला आणि इतर घरकामाला बाई आहेच की आपल्याकडे. पण बाबा, बाहेरची माणसं शेवटी बाहेरचीच असतात. ती फक्त पैशासाठी कामं करीत असतात. त्यात आपुलकी, प्रेम वगैरे काही नसतं. वसंतरावांनी त्यांच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाले, किती काळजी करशील आमची. जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला शेवटी एक ना एक दिवस जायचंच आहे. त्यांच्या गळ्यात हात टाकून अनुप म्हणाला, असं नका म्हणू बाबा, तुम्हाला अजून खूप जगायचंय. निर्मलाबाईंचेही डोळे पाणावले. पदराने डोळे पुसत त्या म्हणाल्या, भाई तू जा परत अमेरिकेला. आम्ही तुझ्या प्रगतीच्या आड येणार नाही. तुझा आम्हाला अभिमान वाटतो. ठीक आहे, मी जाईन, पण तुम्ही दोघं मला वचन द्या, तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही आणि काही झालं की मला लगेच कळवाल. मान्य आहे की मला इथे यायला अनेक अडचणी असतील, पण मला तुम्ही आपलं समजता याचं तर समाधान मिळेल. यावेळी आईच्या आजारपणाचं तुम्ही मला कळवलं नाही. मला दीपाताईकडून कळालं. बरं बाबा, कळवत जाऊ. वसंतरावांनी परत एकदा त्याच्या पाठीवर थाप मारली. थाप मारता मारता
त्यांची नजर सूनबाईकडे गेली. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी जाऊन आता चांगलंच हास्य फुललं होतं. अनुपला अमेरिकेत जाऊन आता महिना उलटला होता. त्याच्या आग्रहाखातर वसंतरावांनी गावाकडून आणलेला माणूस काहीच काम न करता बसून असायचा. एक दिवस वसंतरावांना सणसणून ताप भरला. शरीरातले सांधे दुखायला लागले. परिस्थिती इतकी टोकाला गेली की त्यांना हातापायाची हालचाल सुद्धा करता येईना. कामवाल्या बाईच्या मुलाच्या मदतीने निर्मलाबाईंनी त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या केल्या आणि वसंतरावांना स्वाईन फ्लू झाल्याचं निदान केलं. वसंतरावांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याव्यतिरिक्त पर्यायच उरला नाही. 3 मजले चढून निर्मलाबाई वसंतरावांसाठी डब्बा घेऊन आल्या. हॉस्पिटलची लिफ्ट 2 दिवसापासून बंद होती. जिन्याची एक एक पायरी चढताना त्यांचा जीव जात होता. 2 ठिकाणी बसत आणि धापा टाकत कशा बशा त्या वसंतरावांच्या रूम पर्यंत पोहोचल्या. वसंतराव पलंगावर वेदनाने विव्हळत पडून होते. सलाईन सुरू होती. आजी, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुम्ही यांच्यापासून दूर राहा, नाहीतर तुम्हालाही स्वाईन फ्लू व्हायला वेळ लागणार नाही. डॉक्टरांनी रूम मध्ये आल्या आल्या निर्मलाबाईंना रागावलं. अहो, दुसरं घरात कुणीच नाहीये. त्यांना एकटं सोडून कसं चालेल? मलाच करावं लागेल ना. डॉक्टरांनी वसंतरावांना तपासता तपासता नाराजीने मान हलवली. तुमच्या मुलाला नाहीतर एखाद्या नातेवाईकाला बोलावून घ्या. मुलगा अमेरिकेत आणि मुलगी कोल्हापुरात असते. नातेवाईकांना वेळ नाही. सांगा कुणाला बोलवू? डॉक्टर शांत राहिले. पण वसंतरावांना तपासून ते म्हणाले, मला तुमची काळजी वाटते म्हणून बोललो. अशा परिस्थितीत तुम्ही फिट राहणं फार गरजेचं आहे. असं म्हणून ते निघून गेले. अनुपला फोन करून बोलवावं का असा त्यांच्या मनात विचार आला, पण तो त्यांनी खोडून टाकला. मुलीला फोन करण्यासाठी त्यांनी मोबाईल उचलला, पण तिला तरी असं वारंवार बोलावणं योग्य नाही असा विचार करून तोही ठेवून दिला. थकल्यामुळे त्यांना झोप लागली. संध्याकाळी वसंतरावांनी त्यांना पाण्यासाठी हाक मारली तेव्हा त्यांना जाग आले. त्यांचं सर्वांग दुखत होतं. कसं बसं त्यांनी वसंतरावांना पाणी दिलं आणि त्या धपकन पलंगावर आडव्या झाल्या. कसकस होत होती म्हणून त्यांनी सहज गळ्याला हात लावला आणि त्या दचकल्याच. त्यांना सणकून ताक भरला होता. काय झालं? वसंतरावांनी क्षीण आवाजात विचारलं. अहो, मला ताप भरलाय, त्यांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं. दोघांनी एकमेकांकडे काळजीनं पाहिलं. दोघांच्या नजरेत आता काय करायचं हा प्रश्न तर होताच. शिवाय भाईला अमेरिकेला परत पाठवून आपण फार मोठी चूक केली याची जाणीवही स्पष्ट दिसत होती. पण ही चूक नेमकी कोणाची? नशिबाची, आमची की अनुपची, की आमच्याच हव्यासाची? पण चूक झाली होती हे खरं. त्याचे परिणामही आपल्यालाच भोगावे लागणार असा विचार करत दोघांनीही आपले डोळे मिटवून घेतले.